ओके या ठिकाणी चिमेलीची आणि मामला नंबर 1 ची पालखी भेट होते. ही पालखी भेट झाल्यानंतर या दोन्ही माता या ठिकाणी भेटतात. वाघेश्वरी माते की ही पालखी भेट झाल्यानंतर दोन्ही पालख्या उठवल्या जातात. अतिशय भक्तिमय वातावरणात वाघेश्वरी नंबर 1 मामूने 1 व चिमणे 1 ची पालखी या ठिकाणी पालखी भेट होते. अतिशय भक्तिमय वातावरणाची पालखी भेटेल. नंतर ही पालखी ज्या ठिकाणी रिंगणात त्या ठिकाणी येईल नाचेल नंतर मामूने नंबर 2 कर्तव्य असावी चिमेलीच्या भेटीला जाईल. तोपर्यंत ही भेट आपल्याला पाहायला मिळते. पालखी नंबर 1 वाघेश्वरी मामलेली पालखी नंबर 1 चिमोली ग्रामदेवता याची पालखी भेट या ठिकाणी संपन्न होत आहे. अतिशय भक्तिमय वातावरणाची भेट होते. या ठिकाणी मामलेली नंबर 1 चिमोलीची यजमान देव वाघेश्वरी यांची भेट झाल्यानंतर बांबळीची पालखी आपल्या रिंगणात येईल. तिथे नाचेल आणि नंतर सरकार वगैरे ग्रामदेवता बांबळी नंबर 2 चिमेलीच्या भेटीला जाईल. या ठिकाणी पालखी भेट झालेली आहे. बांबळीची ग्रामदेव आपल्या रिंगणात जाईल आणि ती नाचायला सुरुवात करावी. यानंतर बांबळी नंबर 2 ग्रामदेवता आई चंदाई असेल चिमेलीच्या भेटीला जाईल. बांबळी नंबर 1 ग्रामदेवता आपल्या रिंगणात जा आणि तिथे नाचवा. या ठिकाणी चिमेलीची ग्रामदेवता सामान्य नंबर 2 यांची भेट आता या ठिकाणी संपन्न होते. या ठिकाणी एका बकरींचा मैदान त्याला सापडलं असेल त्याने तुमच्या माहिती संपर्क साधावा. मोबाईल हरवला आहे, कोणाला सापडलं असेल तर त्यांनी तो माहिती सांगा. या ठिकाणी सामान्य नंबर 2 तिची भेट चिमेलीच्या प्रत्येक ठिकाणी होते. या ठिकाणी गडवानी बांबळी नंबर 2 आणि चंदाई चिमेलीच्या भेटीसाठी होते. अतिशय भक्तिमय वातावरणात आपण ठिकाण घडवतोय. ज्या महिलांमधून असतील संताई अग्नाईच्या त्याने अतिशय वेगळ्या पद्धतीची वेशभूषा केलेली आहे. देवीचे स्वागत अतिशय वेगळ्या पद्धतीने करायचे करतात. तसेच त्याने यावर्षी आपली पालखी भेटीसाठी आलेले चिमेलेकरांची ग्रामदेवता आई वाघेश्वरी माता आणि बांबळी नंबरची ग्रामदेवता आई चंदाई असेल अशी भेट या ठिकाणी संपन्न होते. या ठिकाणी दोन्ही माता या ठिकाणी भेटतात. या ठिकाणी चिमेलेकरांची ग्रामदेवता आई वाघेश्वरी माता आणि बांबळी नंबर 2 ची ग्रामदेवता आई चंदाई असेल अशी भेट या ठिकाणी संपन्न होते. आई वाघेश्वरी मातेची अतिशय भक्तिमय वातावरणात आपण ही भेट पाहतोय. मंत्रमुक्त जाणारी अशी भेट आहे. या ठिकाणी बांबळी नंबर 2 ची ग्रामदेवता आई चंदाई आणि चिमेलीची ग्रामदेवता आई वाघेश्वरी त्यांची भेट संपन्न होते. या ठिकाणी भेट संपन्न झाल्यानंतर आपल्याला रिंगणात पालख्या घ्यायच्या. अतिशय भक्तिमय वातावरणात आपण ही भेट करतोय. या ठिकाणी चिमेली ग्रामदेवता आणि बांबळी नंबर 2 चंदाई अग्नाई यांची भेट झालेली आहे. दोन्ही पालख्या रिंगणात घ्या. आपल्या ठिकाणी फराळ नाचवा आणि मगच आदेश आला की आत्महत्या करा. आपले आत्महत्या झालेले आहेत त्या ठिकाणी पुढील नियोजन होईल. या ठिकाणी दोन्हीच्या ठिकाणी या ठिकाणी दोन्ही ग्रामदेवता तिन्ही ग्रामदेवतेची 2:30ची अदलाबदल झालेली असेल. त्या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. प्रत्येक सेंटरमध्ये पालख्या द्या आणि आदेश आल्यावरच आसन करा. नंतर त्या देवदर्शनासाठी पूजापाठ झाल्यावर प्रत्येकाला लाईनमध्ये दर्शन मिळेल. अतिशय भक्तिमय वातावरणात आपण हा कार्यक्रम जे तुम्ही 6 वाजता वाट पाहत होतो तो कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतोय.
तिन्ही देवतांच्या सगळ्या मंडळ असतील, देवतांचे पदाधिकारी असतील, सेवक असतील, गावची प्रतिष्ठित मंडळी आणि ग्रामस्थ यांचं या ठिकाणी त्रैवार्षिक भेटी या ठिकाणी तिन्ही मंडळांच्या वतीने हार्दिक स्वागत. या ठिकाणी थोडा वेळ पालख्या नाचतील आणि मगच असं करतील. आपले दोन जे फलक लावलेले आहेत त्या ठिकाणी चिरोली ग्रामपंचायत आहे, चिरोली बांबोली नंबर 1, बांबोली नंबर 2 या ठिकाणी बांबोली सरपंच चिरोली कमरे यांनी वेगवेगळ्या चिरोलीचे सरपंच लोकांची शोधणे आणि वेगवेगळ्या या ठिकाणी त्यांनी स्टेज करूया. मंडळाचे तिन्ही मंडळाचे अध्यक्ष असतील त्यांनी स्टेज करूया. आपल्याला सर्व योजना करायचं आहे. पालख्यांना आशीर्वाद होणार आहे. या ठिकाणी बांबोलीचे पोलीसमध्ये पोलीससाठी बांबोलीचे सरपंच मंडळाचे अध्यक्ष जे पदाधिकारी असतील त्यांनी स्टेज करूया. कारण पालख्या आपल्याला आशीर्वाद करायचे आहे. पालखीमध्ये आलेल्या सगळ्या संस्थांनी मुंबईत ठेवल्या तालुक्यातून आलेल्या सगळ्या भक्तजनांचे हार्दिक स्वागत. त्यासोबत मंडळ असतील, पदाधिकारी असतील, सेवक असतील यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत. या ठिकाणी दोन्ही गावचे आमचे सन्माननीय सरपंच यांनी स्टेजकडे या, पोलीस कमिशनर यांनी स्टेजकडे या, मंडळाचे अध्यक्ष स्टेजकडे या. पुढील नियोजन आपल्याला करायचं आहे. कालच्या अत्यंत करायचं आहे. या ठिकाणी आजच्या सन्मान सुनीलची पालखी या ठिकाणी ठरायचं तेव्हा पुस्तकाच्या ठिकाणी आत्मस्थ होईल. नंतर बांबोली पालखी होता आई वाघेश्वरी या ठिकाणी सभा राजकारणाचा आत्मस्थ होईल. त्याच्यानंतर बांबोली जी आहे तेवढी सरकारी असणारी या ठिकाणी आत्मस्थ होईल. या ठिकाणी प्रथम दर्शन चिरंजी गावची ग्रामदेवता आई वाघेश्वरी माता या ठिकाणी आत्मस्थ होईल. नंतर बांबोली नंबर 1 ची ग्रामदेवता आई वाघेश्वरी या ठिकाणी आत्मस्थ होईल. त्याच्यानंतर बांबोली नंबर 2 ची ग्रामदेवता संतोष या ठिकाणी आत्मस्थ होईल. तिन्ही मंडळाचे जे पदाधिकारी असतील त्यांनी थोड्याच वेळात आपल्या पालख्या आत्मस्थ करायच्या आहेत. पुढील आपल्याला पालखी दर्शनला गोपेचा मोबाईल मिळालेला आहे. धन्यवाद. ज्या व्यक्तीने मोबाईल परत आणून दिला त्या व्यक्तीचे धन्यवाद. या ठिकाणी थोड्याच वेळात चिरोलीची ग्रामदेवता आई वाघेश्वरी आत्मस्थ होईल. नंतर बांबोलीची ग्रामदेवता आई वाघेश्वरी नंबर 1 ची आत्मस्थ होईल. नंतर बांबोली नंबर 2 ची ग्रामदेवता आई सरकारी वाघाई या ठिकाणी आत्मस्थ होईल. दिलेल्या सूचनेप्रमाणे दोन्ही सरपंच, पालखीचे अध्यक्ष आणि जी सेवक मंडळी आहेत त्यांनी स्टेजकडे या ठिकाणी तिन्ही गावचे पोलीसवादी आलेले असतील तर त्यांनी या ठिकाणी त्यांचंही या ठिकाणी स्टेजवर स्वागत आहे. या ठिकाणी तिन्ही पालख्या स्थानबद्ध झाल्यानंतर या त्रैवार्षिक भेटीचा जो पूजेचा कार्यक्रम आहे तो पहिला होईल. पहिल्या ज्या मानाच्या होत्या असतील त्या भरल्या जातील. नंतर देवदर्शनासाठी लाईनमध्ये सगळ्यांनी देवीच्या देवदर्शन घ्यायचं. या ठिकाणी चिरोली गावची ग्रामदेवता या ठिकाणी आसनस्थ होते. चिरोली गावची ग्रामदेवता आई वाघेश्वरी या ठिकाणी या आसनाच्या ठिकाणी आसनस्थ होण्यासाठी येत आहे. चिरोली गावच्या ग्रामदेवतेच्या सगळ्या भक्तगणांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. या ठिकाणी चिरोली गावची ग्रामदेवता आई वाघेश्वरी आसनस्थ होते. बोला वाघेश्वरी माता की, बोला वाघेश्वरी माता की. चिरोली गावच्या आई वाघेश्वरी मातेचे या ठिकाणी आसनस्थ होते. चिरोली गावची ग्रामदेवता आई वाघेश्वरी या ठिकाणी आसनस्थ होते. या ठिकाणी देवीच्या सेवकांनी पालखी आत्महत्या करावी. त्याच्यानंतर वाघेश्वरी माता ग्रामदेवता पालखी
वागेश्वरी या ठिकाणी आस्थित होते ग्रामपंचायत शेजारी बांधव नंबर 1 ची पालखी या ठिकाणी आस्थित होईल. वागेश्वरी माता की तदनंतर बांधव नंबर 2 ची पालखी ग्रामपंचायत आस्थित होईल. या ठिकाणी बांधव नंबर 2 ची पालखी आणि वागेश्वरी आपल्या ठिकाणी आस्थित होते. अतिशय उत्साह वातावरणात आपण हा कार्यक्रम गेली 3 वर्ष वंचित होतो. हा कार्य 7 वर्ष आयोजित आहे. त्यामुळे अतिशय भक्तिमय वातावरणात आपण हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. या ठिकाणी 52 नंबरची 2ची पालखी आई चंकाई वाजते आपल्या ठिकाणी स्थानबद्ध होते. तिचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. तिच्यासोबत आलेल्या सगळ्या भक्तगणांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. सेवक असतील, पुजारी असतील, बँडवाले असतील, या सगळ्या मंडळींचं किंवा पत्रकार असतील यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. या ठिकाणी आपण अतिशय भक्तिमय वातावरण ही भेट संपन्न करतोय. कार्यक्रम पार पाडतोय. सगळ्यांनी सहकार्य करावं. अतिशय उत्साही वातावरणात आपण हा कार्यक्रम पार पाडतोय. देवी सोबत आलेले देखावे असतील, महिला मंडळ असेल, ढोल पथक असतील, देवीचे सगळे सेवक असतील, समाजकारी मंडळ असतील, खेळी मंडळ असतील, देवीचे सेवक, पुजारी, सगळी मंडळ आपण उत्साही वातावरणात हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडतोय. या ठिकाणी 52 नंबर 2ची पालखी आसनस्थ झालेले देवीचे जे प्रमुख पदाधिकारी असतील त्यांनी स्टेज कडे पुढील आपलं नियोजन करा. देवीचे सन्मानाने पूजा करून मानाच्या ओट्या असतील ते भरून घ्या. मगच पालख्या देवदर्शनासाठी खुल्या होतील. या ठिकाणी बांबोळी नंबर 2च्या वतीनं या मंडळाच्या वतीनं इतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था केलेली आहे.
देवीच्या पूजापाठ झाल्या, मानाच्या होत्या झाल्या की दर्शनासाठी लाईन खुली होईल. प्रत्येकानं लाईनमध्ये उभं राहा, देवीचा प्रसाद घ्या. देवीच्या जे स्वयंसेवकांना म्हणजे सूचना आहे की आपण देवीचा प्रसाद देवीच्या मानाच्या ओट्या असतील. गुरुवांना विनंती आहे की तुम्ही पूजापाठ चालू करा. आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे कारण ही लाईन फक्त आपल्याला प्रत्येकाला देवीचं दर्शन द्यायचे आहे. प्रत्येकाच्या या देवतांच्या वागेश्वरी माता असेल, देवीच्या सेवकांना एक विनंती आहे की चिवेलीकडून जो देवीचा प्रसाद आलेला आहे ते देवीच्या ठिकाणी घेऊन जायचे. स्वयंसेवक चिवेली तुला लक्ष द्या, ढोल पथकाने आपल्या नाच चालूच ठेवायचं आहे. तोपर्यंत देवीचे सेवक आहेत त्यांनी प्रसाद घ्या. देवीच्या पूजामध्ये येतो त्या ठिकाणी मंडळ असतील, गायकरी असतील, देवीचे सेवक असतील, आपल्या देवतांची पूजा करतात. मानाच्या होत्या झाल्या आपल्याला प्रसाद मिळतो.
उत्तम प्रकारे जे आपलं बोलत होते या ठिकाणी अशा खेळकर सरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. या ठिकाणी ज्या शुभेच्छा बॅनर दिले त्या शुभेच्छा बॅनर धारकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. जवळजवळ 200 शुभेच्छा बॅनर आपल्या गाव चिपळूण सागर किंवा मंडळी या मंडळाकडून आपल्याला जे बॅनर उपलब्ध झालं त्या शुभेच्छा बॅनर धारकांचं हार्दिक स्वागत. तर मोठे कटआउट आपल्याला मिळाले आहेत 30 ते 40 त्यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत. या ठिकाणी दूरदर्शनाची लाईन चालू झालेली आहे. देवीच्या सगळ्या भक्तगणांनी शिरोलीच्या वतीने जो देवीचा प्रसाद आपण उपलब्ध केलेला आहे त्याचा लाभ घ्यायचा आहे. देवीच्या सेवकांना विनंती आहे की प्रसादाचं वाटप व्हायला पाहिजे. पाण्याची व्यवस्था चणकाई वगैरे देवस्थान बांबुल नंबर 2 याने बाजूच्या ठिकाणी केलेलं आहे. थंडगार पाणी त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. या ठिकाणी अतिशय पुन्हा एकदा ढोल वादकांचं पुन्हा एकदा या ठिकाणी हार्दिक स्वागत. या ठिकाणी आमचे पत्रकार भाई कोळे या ठिकाणी आले त्यांनी स्टेजकडे या. महिलांनी जी लाईन घेतली त्या लाईनीत पुरुष वर्गांना थोडा उशिरा दर्शन मिळणार आहे. कृपया जरा महिलांना सहकार्य करा.
दर्शनाचा लाभ घेत आहेत. शिर्डीतून आलेला जो महाप्रसाद आहे म्हणजे देवीचा प्रसाद आहे त्याचाही वाटप या ठिकाणी होत आहे. देवीच्या देवतेने या प्रसादाचा वाटप करायचा आहे. सर्वांना एक विनंती आहे की थोडीशी गर्दी असल्यामुळं देवदर्शन थोडंसं जास्तच करावं. लोकांना मार्गदर्शन द्यावा. आदत वगैरे असते ते घरात जाऊनच पुढे लाईन जगभर कशी सुरू लागते लक्ष द्या. या ठिकाणी आपले पत्रकार बंधू भाई गोळे हे उपस्थित आहेत. ते आपलं
पदकाचं वाटप या ठिकाणी होतंय. पुन्हा एकदा ढोल पथकाचं या ठिकाणी तिन्ही देवस्थानाच्या वतीनं हार्दिक स्वागत. अतिशय उत्तम प्रकारे ढोल वादन या ठिकाणी झालेलं आहे. आपली जी सिंगोस अशी परंपरा आहे ती जपण्याचं काम या तरुण वर्ग त्याचबरोबर आमचे वयोवृद्ध जी मंडळी ते देखील त्यामध्ये सहभागी झाले. अतिशय भक्तिमय वातावरणात आपण हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडतोय. त्यामध्ये सगळ्यांचा उत्तम प्रकारे सहभाग आहे. मंडळ असतील, देवस्थानाच्या कमिटी असतील, वाडीवार कमिटी असतील, वाडीवार मंडळ असतील, त्यांनी अतिशय 2-4 दिवसामध्ये अथक प्रयत्न करून हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पडतोय. अतिशय 5-6 वर्षामध्ये आपल्याला बऱ्याचशा या कार्यक्रमाची उत्सुकता होती. तो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. या ठिकाणी सन्माननीय ज्या व्यक्ती आले त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. मग या ठिकाणी बांगोळीचे सुधीरजी तांबे असतील, चिविलीचे सन्माननीय नंदुचोट शिर्के, अजून जी शिर्के परिवार असतील, वाघिवलीचे सरपंच असतील, बांगोळचे सरपंच असतील, पलीकडच्या गावातून नंबर 2 मधून आलेले जे पदाधिकारी असतील, नंदुचोट शिर्के असतील, त्यांनी व्यासपीठाकडे या. या ठिकाणी चिविलीचे सरपंच यांनी व्यासपीठाकडे या. देवस्थान कमिटीच्या अध्यक्षांनी या ठिकाणी व्यासपीठाकडे या. तिन्ही देवस्थान कमिटीचे अध्यक्ष, कमिट्यांचे पदाधिकारी असतील, प्रमुख, त्यांनी व्यासपीठाकडे या. या ठिकाणी आता लगेचच आपण बाई गुळे पत्रकार यांनी सांगितल्या पद्धतीनं देवींचा खेळी मंडळींचा कार्यक्रम या ठिकाणी देवदर्शन चालू असतानाच होणार आहे. आपल्याकडे वेळेचं थोडं बंधन आहे, त्यामुळे हा कार्यक्रम आलेला त्याच वेळेत चालू राहणार आहे. आलेल्या पंचक्रोशीतील तमाम भक्तजनांचा आम्ही चिवेले बाबनोली देवस्थानकडे स्वागत करतो. कारण ही जी त्रैवार्षिक भेटीचा कार्यक्रम आहे तो जवळजवळ 6 वर्षांनी झाला. कारण 18, 19, 20 या 2 वर्षात करोनासारखं भयानक संकट आपल्यावर भोगावत होतं. परंतु या आमच्या चणकाय वारजाय किंवा देवस्थानच्या वतीने किंवा वाघेश्वरीच्या वतीने आम्ही त्यावेळेला तिन्ही गावातून देवीला नवस लावला होता की आमच्या परिसरामध्ये त्याने प्रवेश करू नये. तसा त्याने ह्या परिसरामध्ये करोनासारखा महाभयंकर रोग ज्याने प्रवेश केलेला नाही. आपल्या देवींची आपल्यावर माया आहे. तसे आज तमाम शिवेली बाबनोली येथील भक्तगणांचं मी स्वागत करतो. आणि हा कार्यक्रम आपण सर्व आलेल्या भक्तगणांना यशस्वीरित्या पार पाडायचा आहे. आता आपण जे दर्शनासाठी उभे आहात तर सिंगर जर लाईन लावली तर दर्शन लवकर मिळेल. तरी मला सगळ्यांना विनंती करायची आहे की हा त्रैवार्षिक कार्यक्रम आपण धूमधडाक्यात पार पडतो. नवीन तरुण पिढीच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. कारण तरुणांना नवीन काय घडवायचं असतं. तर ह्याच्या पुढे अति उत्साहित तरुण जे नवीन प्रोग्राम किंवा हे लाईव्ह केलेलं आहे तर त्याप्रमाणे घडवणार आहे. तसेच आपल्या नियोजनाप्रमाणे आपल्या भविष्यात 5 दिवसाची यात्रा ही आपण नियोजित कार्यक्रम आपल्या पुढे आहे. 5 दिवसाच्या यात्रेचा नियोजित कार्यक्रम आपल्या पुढे आहे. आणि त्या कार्यक्रमाच्या ज्या रूपरेषा किंवा त्यांच्या मीटिंग आहेत त्या आपल्या चालूच आहेत. भविष्यात हा आपला 5 दिवसाचा 5 बहिणींचा कार्यक्रम होण्याची संकेत आपल्याला मिळत आहेत. तेव्हा आपण ह्या सगळा कार्यक्रम ह्या भक्तगणांना आवर्जून पाहावा आणि हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा असे मी सगळ्यांना नम्र विनंती करतो. आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराज. मोबाईल धारकांना विनंती आहे, आपल्याकडे जर लिंक पोहोचली असेल तर आपल्या मुंबई पुण्याच्या मंडळी जी या ठिकाणी उपलब्ध नाही त्यांना लिंक पोहोचवा. कारण ते कार्यक्रम हा पाहू शकतील. ते लिंकच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण त्यांना लिंक देऊन पाठवायचा आहे. लिंक मला वाटतं उपलब्ध झालेली आहे. या ठिकाणी चिविली गावचे स्टेजवरील जी मंडळी आहे त्यांना थोडं बाजूला व्हा. या ठिकाणी प्रत्येकप्रमाणे या कार्यक्रमाची यजमान देवता चिविली गावचे आमचे जे देवीचे मानकरी असतील खेळ मंडळी या ठिकाणी आपल्या तमाशाची थाप करतात. त्यांचं या ठिकाणी स्टेजवरती हार्दिक स्वागत. या ठिकाणी चिविली गावचे यजमान देवता यांचे पदाधिकारी
देवीचे सेवक या ठिकाणी स्टेजवर जी महिला मंडळ असेल त्याने जरा बाजूला व्हा. या ठिकाणी पालखी नंबर 1 यजमान देवता चिवेली गावची ग्रामदेवता आई वाघेश्वरी तिचा तमाशाची थाप या ठिकाणी होते. त्यानंतर बामनोली नंबर 1 ची वाघेश्वरी माता हिची थाप होणार आहे. नंतर चणकाई वगदाई 10 मिनिटं या ठिकाणी वेळ दिला जाणार आहे प्रत्येक देवताच्या थापेसाठी. या ठिकाणी आई चिवेली गावची ग्रामदेवता आई वाघेश्वरी माता तिचे आमचे देवीचे सेवक या ठिकाणी स्टेजवर उपलब्ध आहेत. ते आपला थापेचा कार्यक्रम करतायत. प्रत्येक देवता मंडळांना 10 मिनिटाचा वेळ देतोय. यानंतर मंडळांच्या अध्यक्षांची सूचना आहे की बामनोली गावचे देवीचे सेवक असतील त्यांनी साऊंडच्या ठिकाणी उपलब्ध राहा. कारण बामनोली नंबर 1 ची खेळी मंडळी जी साऊंड सिस्टीम आहे तिथे उपलब्ध पहा. आता लगेचच आपण चिवेली गावची ग्रामदेवता आई वाघेश्वरी तिचे सेवक आपल्या कार्यक्रमाला सुरुवात
सकाळी ग्रामदेवता बांबोल हे आपल्या रिंगणामध्ये जात आहे. हा परतीचा सोहळा जो आहे तो परतीचा सोहळा या ठिकाणी सुरू झालेला आहे. तिन्ही बहिणी आपल्या मोठ्या बहिणीला पुढे एकदा भेटून आपापल्या परतीच्या प्रवासाला लागणार आहे. सरकारी वास्तविक ग्रामदेवता आपल्या रिंगणामध्ये जात आहे. शिवेली ग्रामदेवतेचे चड्डे जायचे आहे गळाभेट होण्यासाठी. परतीचा प्रवास करताना उशीर होऊ नये याची दक्षता घ्यायची आहे. शिवेली मातोश्री मातेच्या सर्व मांगली गावकऱ्यांना सूचना आहे. आपण सदस्य आपली पालखी घडवण्यासाठी तयार ठेवायचं आहे. त्याला मातोश्री माता बांबोली आपल्या रिंगणातून त्या ठिकाणी जाईल. सकाळी ग्रामदेवता बांबोली शिवेलीच्या वाघेश्वरी मातेचे सर्व मानकरी यांनी वाघेश्वरी माता बांबोली भेटण्यासाठी जाऊ द्या. परतीचा प्रवास भेटण्यासाठी जाऊ द्या. रिंगणामध्ये जाऊ द्या. सुंदर वाघेश्वरी माता शिवेलीला भेटण्यासाठी पुन्हा ते एकदा आपली छोटी बहीण वाघेश्वरी माता बांबोली जात आहे. सुंदर नेत्रदीपक सोहळा ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. सरकार घाई करू नये, घाई करू नये, घाई करू नये. भेटून घ्यायचं आहे. तर परतीचा प्रवास आहे, परतीचा प्रवास आहे, परतीचा प्रवास आहे. भेटायचं भेटा दोघी नातवण्यापेक्षा पालखी भेटवायची आहे. आपल्याकडे उशीर झालेला आहे. बांबोली ग्रामदेवता
सार्वजनिक जनतेची घरात या ठिकाणी होते हा नेत्र दीपक सोहळा श्रेयवार्षिक पालखी भेट सोहळा होत आहे. आमच्या बाबुरातील जे भजनीचंद्र वाले आहेत त्यांनी कृपया निश्चय करा परिसराचा हलवा उच्च करून जरा सलामीची आश्चर्य नक्की या सरकारी त्याबरोबर बाबुली आपल्या विषयामध्ये करतो आपल्या रिंगणामध्ये या आणि मार्गस्थ होऊ शकतात. सर्वांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करूया ज्यांनी या सोहळ्यासाठी मदत केलेली आहे, सहकार्य केलेलं आहे. त्या सर्वांचं शिवेली बांबोली या तिन्ही पालख्या ज्या आहेत त्यांच्या ग्रामस्थांच्या माणसांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. ज्या जागेत आपण आपला हा पालखीचा भेट सोहळा करतो त्यात सगळ्यात गुलाम शिर्के साहेब यांचं सुद्धा आपण मनस्वी स्मरण करूया. पालख्या मार्गस्थ होत आहेत. ज्याप्रमाणे पालख्या आलेल्या आहेत त्याप्रमाणे आपापल्या ठिकाणी मार्गस्थ होत आहे. हा सुंदर सोहळा या ठिकाणी सांगता होते. धन्यवाद. या ठिकाणी सुंदर सकाळपासून दुपारपासून आमचे बंधू संतोष मंगाळ यांनी सुद्धा या ठिकाणी सुंदर प्रकारे समालोचन करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीनं शिवाजी बापू ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद. त्या ठिकाणी जे साऊंड सिस्टीम उपलब्ध करून दिलेत आमचे शांताराम सेवे बंधू यांचा सुद्धा आम्ही मनस्वी आभारी आहोत. त्याचबरोबर लाईव्ह करणारे आपले महेंद्र काटेकर साहेब त्यांच्या टीमचा सुद्धा आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतो. सर्वांचं आभार या ठिकाणी मानव ज्या ठिकाणी महिलांनी उपस्थिती दर्शवलेली आहे त्या महिलांची सुद्धा आम्ही सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि पुनश्च